हेड. नमस्कार, मी जानवी सावंत. महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या कृषी परिषदेमध्ये आपलं स्वागत आहे. या कृषी परिषदेत छत्रपती संभाजीनगरचे कृषी तज्ञ श्री विजय अण्णा बोराडे यांनी आत्मनिर्भर शेती ही काळाची गरज असल्याचं स्पष्ट केलंय. खरं म्हणजे आज शेतीच्या संदर्भामध्ये अपवाद वगळता नैराश्य पाहायला मिळतं आणि त्या बॅकग्राऊंडवरती आपण काही चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे शेतीमध्ये अनेक प्रश्न आहे, धोरणात्मक दृष्टिकोनातूनही विचार करावा लागणार आहे. शेतीमध्ये पाणी आहे, वीज आहे, क्रेडिट फॅसिलिटी आहे, सुधारित तंत्रज्ञानावर आधारित सुधारित बियाणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. निविष्ठांचे वाढते दर आणि शेतमालाचा भाव हे प्रश्न तर आपल्याजवळ आहेतच. खरं म्हणजे याच्यातली जर आपण प्रमुख कारणं शोधली तर मला प्रामुख्यानं असं वाटतं की एक तर शेतकऱ्यांची मानसिकता आणि दुसरं हवामान. आज जर आपण विचार केला तर साधारणपणे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण काय साध्य केलं तर 35 कोटी ज्या भूभागावरती आपण पूर्ण जनता सांभाळली जात होती, लोकसंख्या सांभाळली जात होती, आज आपण 145 कोटीवर पोहोचलो. हे कशाच्या जोरावर पोहोचलो? केवळ तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांचे कष्ट या दोन गोष्टीची सांगड घालून आपण ही किमया स्पष्टपणानं करून दाखवलेली आहे. किंबहुना आता तुम्ही धान्यापासून इथेनॉलची भाषासुद्धा करू शकता. हे पूर्वी शक्य नव्हतं, कारण आपल्याला अन्न देण्यासाठी इतरांवरती अवलंबून राहावं लागत होतं. खरं म्हणजे आज जर आपण विचार केला तर 55% लोक शेती करतात. शेतीतला वाटा घटत चाललेला आहे शेती करणाऱ्यांचा, आणि हा अजून जास्त मोठ्या प्रमाणात घटेल का ही एक मोठी चिंता नव्याने निर्माण होताना दिसते. खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे, ज्याला सस्टेनेबल फार्मिंग म्हणू, आणि आत्मनिर्भर शेतीकडे जर जायचं असेल आणि तरुणांना आकर्षित करायचं असेल तर शेती ही फायद्याची होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तरुण आकृष्ट होणार नाही. म्हणून त्या पद्धतीचे नवीन नवीन प्रयोग शेतीच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे. आणि म्हणून पाणी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरडू जगाच्या पाठीवर काहीच नसतं. सगळ्या गोष्टीला काही ना काही प्रमाणामध्ये पाणी लागतं, आर्द्रता लागते, मॉइश्चर लागतं, या सगळ्या गोष्टी लागतात. फक्त कमी जास्त पाणी घेणारी वृक्षवल्ली आपण म्हणू शकतो. म्हणून चिंचेला सुद्धा पाणी दिल्याशिवाय फळं येत नाही, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून कोरडू म्हणण्यापेक्षा पाण्याची व्यवस्था आणि त्या व्यवस्थापनाकडे आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. दुर्दैवानं महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो संकल्प शेतकऱ्याच्या आसूडमध्ये 1400 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला आहे, दुर्दैवानं आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आणि तसा प्रयोग करण्याचं काम पण जालना जिल्ह्यामध्ये कडवंची गावात आम्ही करण्याचा प्रयत्न केला. मी पूर्ण त्याला यश म्हणत नाही, पण त्या प्रयत्नाचं यश तुमच्या पुढे जोडून मांडलं पाहिजे की पाणी काय करू शकतं. पाणी अशी किमया करू शकतं की शेतकऱ्यांच्या विचारामध्ये परिवर्तन करू शकतं. हा अनुभव आम्ही कडवंचीमध्ये पाहिला. आता साधारणपणे कडवंचीमध्ये आम्ही काम करत असताना 197मध्ये सुरुवात केली, तर त्याचा बेंचमार्क सर्वे केलेला आहे. बेंचमार्क सर्वेमध्ये या गावचं उत्पन्न हे फक्त 70 लक्ष रुपयाचं होतं वार्षिक उत्पन्न. या गावामध्ये इंडो जर्मन प्रकल्पाच्या माध्यमातून जे काम केलं मराठवाडा शेती सहाय्य मंडळाने, तर आज तुमचा विश्वास बसणार नाही, पण ते आपण प्रत्यक्ष पाहू शकतो आणि केव्हाही पाहू शकतो. जालना जिल्ह्यामध्ये कडवंची नावाचं गाव आहे आणि तालुका पण जालनाच आहे. या गावाचं उत्पन्न आज 50 कोटींच्या पुढे आहे. 50 कोटींच्या पुढे. पाण्याचा परिणाम काय होतो आज जर आपण तपासलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त 18% पाणी आहे आणि पंजाबमध्ये 98% पाणी आहे. महाराष्ट्रातलं 18% पाणी 1,37,000 हा तुमचा GDP आहे आणि पंजाबचा GDP 98% पाणी 3,20,000. काय पाण्याची किंमत आहे. म्हणून पाण्याला तुम्ही बाजूला सारू शकत नाही. पाणी आणि माती हा शेतीचा कणा आहे आणि माती नुसती नाही, समृद्ध माती, ह्या दोन गोष्टींची सांगड आपल्याला घालणं फार आवश्यक आहे. त्याशिवाय शेतीचा उद्धार आणि शेतीतून तुम्हाला
अपेक्षित साध्य गाठता येऊ शकणार नाही. आणि म्हणून आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बदलत्या हवामानाचा. कारण त्याच्यामुळं उत्पादनावरती अनिष्ट परिणाम होतो आणि तो परिणाम देशासाठी सुद्धा फार अडचणीचा ठरतो. म्हणून याच्यासाठी पर्याय काय आहेत तर बऱ्याचदा याच्यामध्ये पर्यायांच्या मर्यादा पडतात. आम्ही असा विचार करत होतो, आम्ही 2-3 गोष्टींचा विचार केला, त्याच्यापैकी आम्हाला एकाच गोष्टीत यश आलं. 3 गोष्टीमध्ये कोणतं? एक रेशीम. कारण रेशीम कशासाठी? रेशीम एका वर्षातून 3 ते 4 पिकं घेतात. एक जरी फेल झालं, 2 जरी फेल झाले तर उर्वरित 2 पिकांमधून आपल्याला उत्पन्न मिळतं, सस्टेनेबिलिटी राहते, शासनाकडे पाहावं लागत नाही. हा त्याच्यातला महत्त्वाचा परिणाम या पिकामध्ये आहे. त्याच्यासोबत आम्ही विचार केला होता मेडिसिनल ॲरोमॅटिक ग्रासेसचा, पण त्याच्यात आम्हाला यश आलेलं नाही. त्याच्यामध्ये आर्थिक उत्पादकता गाठता आलेली नाही. शेतकऱ्यांना त्याच्यातून फायदा होताना दिसत नाही. पण ती एक शेती आहे की ती हवामानावरती फार चांगलं परिणाम करू शकते, फार चांगलं उत्तर देऊ शकते. तिसरी, गडकरी साहेबांनी जो बांबूचा प्रयोग पुढे आणलेला आहे, एका पिकाला नवीन दिशा देण्याचं काम केलेलं आहे. जंगलातला बांबू हा पिकात आणला, पण त्या बांबूमधून सुद्धा अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. आज 1.5 ते 2 रुपयाच्या वर भाव राहत नाही. तो किमान 5 ते 5.5 रुपये असला पाहिजे तर बांबूची शेती होऊ शकते. क्लायमेटच्या संदर्भामध्ये ही 3 पिकं आमच्या नजरेसमोर आहे. पण रेशीम हे अग्र क्रमांकानं उच्चांक गाठतंय. एका एकरामध्ये 2 ते 3 लक्ष रुपये घेणारे अनेक शेतकरी आपल्या भागात आहे. पण हे जनरलाइज होण्याची आवश्यकता आहे. इथं मानसिकतेचा विचार पुन्हा आडवा येतो, तो तपासण्याची गरज आहे. खरं म्हणजे आपल्याकडं डाळवर्गीय आणि तेलवर्गीय ह्या दोन्ही पिकांचा अभाव आहे. आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं आणि मोठा पैसा त्याच्यामध्ये जातो आणि हे दरवर्षी आपण करत राहतो. गेल्या वर्षी आपण विचार केला तर डाळवर्गीयमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उडीद आणि तूर ही आयात करावी लागली. 2023 सगळ्यात उच्चांक आहे. गेल्या 6 वर्षामध्ये 4.65 दशलक्ष टन आपण उडीद आणि तूर आयात केली. याच्यामध्ये आपले 33,000 कोटी रुपये गेले डाळीमध्ये. तीच परिस्थिती आपली खाद्यतेलाच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, खाद्यतेल आणि तेलबिया याच्यामध्ये आमचा शेतकरी देशाला आत्मनिर्भर करू शकतो तंत्रज्ञानाच्या जोरावरती. आपल्याला बीटीचं का वावडं आहे मला माहीत नाही. तुरीमध्ये बीटी टाकली तर तुरीमध्ये आपण आत्मनिर्भर होऊ, आपण परदेशामध्ये निर्यात सुद्धा करू शकू, एवढी क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. पण दुर्दैवानं आपण त्याला का बाजूला ठेवतो हे समजत नाही. हा धोरणात्मक विषय, त्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की शेतकऱ्यांच्या विषयी जर आपल्याला आस्था असेल तर डाळवर्गीय आणि तेलवर्गीय या दोन्ही बियाण्याचे भाव दाम दुप्पट करून टाका. दाम दुप्पट केल्यानंतर ऊस लावा म्हणलं तरी कोण लावणार नाही, ऊस कोणी लावणार नाही. आणि ऊस कोणी लावला नाही तर भूगर्भातलं पाणी टिकून राहील, विजेचा प्रश्न मर्यादित होईल. एका दगडामध्ये 3 पक्षी आपल्याला मारता येऊ शकतात. या गोष्टींचा विचार आपण प्रामुख्यानं केला पाहिजे आणि त्या पद्धतीची धोरणं आपण आखली पाहिजे. कारण आपले पैसे किती जात आहेत? 33,000 कोटी तुरीच्या डाळीमध्ये. हे सगळे पैसे आपण वाचवू शकतो आणि आमचा शेतकरी ते वाचवण्यासाठी सक्षम आणि भक्कम आहे, याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आम्ही गेले अनेक वर्ष हाताळतो, आम्ही पाणलोटाचं काम करतो. पाणलोटाचं काम हे फक्त मातीवरती आधारित करतो आणि आमचं असं मत आहे की मातीवरती पाणलोटाचं काम जर झालं तर पाण्याची समृद्धी आपल्याला साध्य करता येते. आता या संदर्भामध्ये मातीचं कर्बाचं प्रमाण हे 0.35 पर्यंत खाली आलंय. 0.35 म्हणजे मृत जमिनी. मृत जमिनीमध्ये आपण जे उत्पादन घेतो ते फक्त रासायनिक खतांच्या जीवावरती घेतो. आज सेंद्रियचा घोषा करून भागणार नाही. आपल्याला एकीकडं जमिनीची समृद्धी वाढवावी लागेल, आपोआप तुमचं रासायनिक खताचं प्रमाण कमी येईल. आणि हे प्रमाण कमी करणं आपल्या हातामध्ये. आपल्याला आव्हान आहे कर्बाचं प्रमाण कसं वाढवायचं. पूर्वी 1 किलो रासायनिक खत वापरलं
तर 13 किलो धान्यामध्ये परिवर्तित होतं. आता 1 किलोचं रासायनिक खताचं परिवर्तन फक्त 3.5 किलो होतंय. म्हणून रासायनिक खतं जास्त वापरावी लागतात. आपल्याला रासायनिक आणि सेंद्रिय हे विभाजन करून चालणार नाही. हे हातात हात घेऊन पुढे गेले पाहिजे. याचा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे. शेती तंत्रज्ञानाशिवाय करणं अयोग्य आहे. तंत्रज्ञानाची कास धरूनच शेती करावी लागेल, अन्यथा आपल्याला पुढे जाता येणार नाही. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. या परिषदेमध्ये जालना लोकसभा खासदार माननीय नामदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दुप्पट भाव शेतकऱ्यांची फसवणूक होते का या विषयावर आपले विचार मांडले. शेतकऱ्यांचं सरकार आहे असं हे सरकार म्हणतंय, तर यावर तुम्हाला काय वाटतं? हे सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे असं आत्ताच आदरणीय मंत्री सावेसाहेब बोलून गेले. ते अंशतः खरं आहे, पूर्णतः नाही. आणि जर त्याला फार आधी आणखीन पुढं खोल जाऊन विचार केला तर ते उद्योजकाकडे जास्त झुकलेलं आहे, शेतीकडे नाही किंवा ॲग्रिकल्चरकडे नाही. त्याचं जर अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं ठरवलं तर आपलं बँकेचं जे कर्ज राईट ऑफ करण्यात आलं ते गेल्या 5 वर्षामध्ये 5,84,000 कोटी रुपये, त्यातले 3,18,000 कोटी हे उद्योजकाचे राईट ऑफ केले आणि माझ्या शेतकऱ्याचे फक्त 66,000 कोटी राईट ऑफ झाले. त्यांचा आकडा आहे 56% आणि माझा आकडा आहे 11%. आता कोणाचं सरकार आहे सांगा मला? असे बारीक बारीक जरी मुद्दे तुम्हाला सांगत गेलो तर खूप आहे. आणि याच्याशिवाय 4,43,000 कोटी रुपये टॅक्सचे इन्सेंटिव्ह पुन्हा उद्योजकाला देण्यात आले. ते मी मोजणार नाही, कारण आमची सबसिडी कशी आहे, हजारात आहे. आम्हाला एक 5 लाखाची विहीर दिली, आम्ही त्याच्यात खुश आहे. परंतु मी म्हणत नाही याचा अर्थ उद्योजकाला देऊ नये या मताचा मी नाही. त्यांना याच्यापेक्षा अजून जास्त द्यावं, पण शेतीकडे पण जरा डोकावून बघावं अशी विनंती. म्हणून मी आपल्या समोर उदाहरण दिलं. आता तुम्ही ठरवा हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं आहे की नाही. एकीकडे आपण म्हणजे या शेतकऱ्यांच्या सरकारची कुलकुल करताय. राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे डबल इंजिनचं सरकार आहे आणि असं असतानाही शेतमालाला भाव मिळत नाही. नेमकं चुकतंय कुठे? 2018ला केंद्र सरकारने घोषित केलं की याच्यानंतर शेतकऱ्याला आता दुप्पट भाव मिळेल, दुप्पट त्यांना उत्पन्न होईल. आम्हालाही असं वाटलं होतं की ती होईल, परंतु त्यांची घोषणा कशी असते, साधारण अर्धी पंचवार्षिक झाली की त्यांची पंचवार्षिक संपायच्या पुढं अजून 2-3 वर्षाची ते घोषणा करतात. त्यावेळेला असं सांगण्यात आलं 2026 पर्यंत 100% दुप्पट उत्पन्न होईल, कारण 24ला निवडणूक होती लोकसभेची. त्याच्या आधी घोषणा केली म्हणजे मग माझ्यासारख्या शेतकऱ्याला असं वाटावं यांचं सरकार परत आलं तर आपल्याला डबल भाव मिळणार आहे. आमच्या भावड्या भावना असतात शेतकऱ्यांच्या. ते बिचारे सरकार घोषित करतं. सरकार नावाच्या व्यवस्थेवर शेतकऱ्याचा पूर्णतः विश्वास होता, आहे आणि पुढेही राहील. लोकशाहीमध्ये तो ठेवावाही लागतो. परंतु ते खरं किती झालं ते मात्र आजपर्यंत आपल्या हातात पडलं नाही, पदरात पडलं नाही. अजूनही शेतकऱ्याला दुप्पट भाव मिळालेले नाही. मग शेतकऱ्याच्या खात्यामध्ये प्रत्येकी 6,000 रुपये टाकणं म्हणजे दुप्पट भाव आहे का? तो पॉलिटिकल निर्णय आहे, ती शेतकऱ्याला केलेली मदत नाही. तेवढे पैसे तर आमच्याकडनं एका शेतकऱ्याकडनं आम्हाला देतात 6,000 रुपये आणि आमच्याकडनं GSTत वसूल करून घेतले 25-30-50-50,000 रुपये खतावर, बियाण्यावर, औषधावर. आतापर्यंत बियाण्यावर GST नव्हता. काल परवा नवीन एक GST आणला, 12%, 5% काय काय स्लॅब होते ते कमी केले आणि 2 केले. त्यात बियाण्यावर GST नव्हता, तो यावर्षीपासून लावला. काय करायचं? एकीकडे शेतकऱ्याचं सरकार म्हणायचं आणि त्याच्या बियाण्यावर पूर्वी GST नव्हता तो आता लावाय. हे योग्य नाही. एकीकडे जसं आपण म्हणताय GST बियाणांवरती लावला, बोगस बियाणांचाही तेवढाच मोठा प्रश्न आहे. हे सगळं असताना GST आणणं हा एक प्रकारे अन्याय का? तो सुद्धा सरकारी यंत्रणेचा एक भाग आहे.
मी एक गोष्ट सांगू शकेल, महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर इथं बऱ्यापैकी नियम कायदे पाळले जातात. जर सगळ्यात जास्त जर नियम कायदे पाळले जात नसतील, ते राज्यातलं देशातलं कोणतं राज्य असेल तर त्याचं नाव गुजरात आहे. हा, हे उद्योजक सीड कंपनीचे मालक सांगणार नाही तुम्हाला, मी म्हणजे प्रामाणिकपणे सांगू लागलो. कारण काही गोष्टी मर्यादा असतात प्रत्येकाला बोलायला, परंतु मी एक शेतकऱ्याची बाजू मांडायला इथं उभा आहे. त्याच्यामुळं गुजरातला मला कुठंतरी टार्गेट आहे असं नाही. याच्यापेक्षा अजून वर गेलो आपण बिहारला किंवा युपीला, तिथं सुद्धा फार काही कायदे पाळले जात नाही. त्या कंपॅरिझनमध्ये महाराष्ट्रात त्यातल्या त्यात बरं आहे. भेसळीचं प्रमाण कमी आहे, झाली तरी करणाऱ्याला एक आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्याची भावना आहे. मग तो उद्योजक असो, व्यापारी असो, आणखीन कोणी असो, त्या निमित्ताने लोक त्याच्यावर टॉलरेट करत नाही असं मला म्हणायचं. शासन यंत्रणा पण, शेतकरी पण आणि मध्यस्थ पण. सगळ्याच बाजूनी शेतकरी नाडला जातो. मग कुठेतरी तो या सगळ्याला कंटाळतो आणि टोकाचं पाऊल उचलतो. अतिशय भीषण परिस्थिती असते त्याच्या घरच्यांची, त्यांची, जेव्हा हे टोकाचं पाऊल तो शेतकरी उचलतो. आणि मग त्याच्याकरता सरकार कर्जमाफीचं एक आश्वासन देतं, मात्र ते पाळलं जात नाही. याकडे तुम्ही कसं पाहता? आमच्याकडे पहिला तर शेतकरी जवळजवळ 70-75% शेतकरी हा अल्पउधारक आहे. आणि मग त्या शेतकऱ्याला उत्पन्नाच्या जो आपण खर्च करतो त्याच्यावरून मिळणारं उत्पन्न, आता पहिल्यांदा कर्जावर बोलतो, मग उत्पन्नावर आणि मग कर्जमाफीवर. उत्पन्न किती येतं तर ते कमी येतं. का कमी येतं? पहिल्यांदा पावसावर अवलंबून आहे, खतं बियाणं औषधं महाग आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्याच्यावर खर्च केला तो त्याच्यातून निघत नाही. आपण कर्जावर येऊया. कर्जामध्ये राष्ट्रीयकृत बँका मला दारात उभं करत नाही. आजही मी जालना जिल्ह्याचा खासदार आहे. जेवढं टार्गेट जालना जिल्ह्याला राष्ट्रीयकृत बँकेला शेतकऱ्याला कर्ज देण्यासाठी दिलं होतं ते अवघं 30% त्यांनी पूर्ण केलं, 70% पूर्ण केलं नाही. मग शेतकरी काय करणार उद्या? शेतकरी हा मायक्रो फायनान्सच्या कंपनीत जातो. त्या छोट्या छोट्या कंपन्या त्याचं इतकं त्याला पिळून काढतात की ते जवळजवळ 24% व्याजाने कर्ज घेतो. मिळालेलं उत्पन्न, भरावा लागणारा हप्ता हे मिसमॅच होतं आणि शेवटी तो आत्महत्येकडे जातो. म्हणून खऱ्या अर्थाने इथं अडचण ही आहे की पहिल्यांदा आम्हाला MSP मिळतो का, मिनिमम सपोर्ट प्राईज मिळते का, तर ती मिळत नाही. तुम्ही बघा, आपण अमेरिकेत गेलो, उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमी भाव मिळते, सबसिडी वेगळी देतात. युरोपात जा, याच्यापेक्षा आणखीन चांगलं पॅकेज, 100% हमी भावाने माल खरेदी केला जातो. आपण भारतात आलो तर 10 ते 30% हमी भाव आहे आणि 23 शेती उत्पन्नावरच MSP आहे किंवा खरेदीची हमी आहे. अन्यथा बाकीच्या मालाला खरेदी केली जात नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठंतरी प्रत्येकजण निवडणूक आली की सांगणार की आम्ही तुमची कर्जमाफी करू. त्याच्यात तो बुडाला आहे. मी सुद्धा एका पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे. मी या मताचा आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी जर खरंच केली तर काहीही नुकसान होणार नाही. पण वारंवार कर्जमाफी करावी का, याच्यापेक्षा बाकीचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बाकीच्या ज्या सवलती आहे, या शेती व्यवसायाला जर आपण उद्योग व्यवसायामध्ये जर ट्रीट केलं तर निश्चितच शेतकऱ्याला कायमस्वरूपी सरकारवर अवलंबून राहायचं काम पडणार नाही, अशी परिस्थिती आहे. थोडक्यात शेतीकडे इंडस्ट्री म्हणून बघितलं पाहिजे असं तुम्हाला निश्चितपणाने बघितलं पाहिजे. ओके. यावर्षी सर्वदूर म्हणजे महाराष्ट्र सगळीकडेच खूप पाऊस झालाय आणि मराठवाड्याला सर्वाधिक फटका त्याचा बसलाय. आता पुन्हा एक प्रश्न, म्हणजे दरवर्षी नवीन आव्हानं असतातच शेतकऱ्यासमोर, हे एक नवीन आव्हान आहे. याकडे तुम्ही कसं पाहताय? सरकार याच्यावरती काही करतंय असं तुम्हाला दिसतंय का? काल मी पैठणला गेलो होतो. एका रात्रीत 219 mm पाऊस झाला. जिल्ह्यामध्ये 637 ॲव्हरेज आहे, त्यातला 30% पाऊस एका रात्रीत झाला. सगळी पिकं पाण्याखाली होती. गुडघे इतक्या पाण्यामध्ये मी दिवसभर वेगवेगळ्या शेतामध्ये क्षेत्रात जात होतो. सगळी मालं हळूहळू सडायला लागली होती. आणि आत्ता जवळजवळ आपलं खरीपातलं पीक हे सगळं हातातून जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्याबरोबर जे शेतकरी फळबाग लावून ठेवल्या आहे त्यांची परिस्थिती अशी आहे, आत्ता सगळ्या मोसंब्याची गळ व्हायला लागली. संभाजीनगर जिल्हा याचा काही भाग आणि जालना जिल्हा ते मोठ्या प्रमाणात मोसंबीचं पीक होतं. पण आत्ताच फळं गळायला लागली. 50% सुद्धा फळं आता झाडावर राहिलेली नाही.
अशा मोठ्या प्रमाणात यावर्षीच्या या अतिवृष्टीचं निश्चितपणाने नुकसान शेतकऱ्याला झालेलं आहे. मी काल माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केली की विशेषतः मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना त्याच्यापासून सरसकट सगळ्यांना मदत करा की जेणेकरून त्याच्या हातामधलं जर गेलंय किमान तो रब्बीमध्ये तरी खतं बियाणं औषध आणेल आणि पुढच्या दुबार पेरणीची जी काही आपली दुसऱ्या मुळीचं पीक आपण घेतो रब्बीमध्ये त्याच्यात त्याला फायदा होईल. सरकार सध्या लाडक्या बहिणीने त्यांची तिजोरी खाली केलेली आहे. फक्त सरकारी पैशातून भाषणं ठोकायची आणि जायचं, देणं घेणं काहीच नाही. मराठवाड्याचा बॅकलॉग घ्या, शेतकऱ्याची मदत घ्या किंवा अजून कोणतीही विकासाची कामं घ्या. मला नाही वाटत या 2-3 वर्षात राज्य सरकारला काही काम करता येईल. आमच्या बजेटचे 25% रक्कम आम्ही व्याजात भरतोय आज राज्य सरकारच्या. ह्या स्थितीमध्ये सरकार मदत नाही करू शकत. केंद्र सरकारने शेतकऱ्याला म्हणून जर राज्य सरकारला वेगळं पॅकेज पाठवलं आणि ती मदत जर करायला ठरवली तर निश्चितपणाने काही त्याचा उपयोग होईल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.